अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 10 दस्तूरनगर बेनोडा भीमटेकडी या प्रभागामधून वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून प्रतिभा शिवचरण प्रधान यांना उमेदवारी मिळाली आहे। तर चला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मॅडम, तुमचा परिचय? जय भीम। मी प्रतिभा शिवचरण प्रधान, बहुते लेआउट अमरावती। माझा प्रभाग क्रमांक 10 आहे, दस्तूरनगर बेनोडा भीमटेकडी 10A आहे। माझे बोधचिन्ह कॅटली आहे, बटन क्रमांक 9 आहे। मॅडम, तुम्हाला नगरसेवकच का व्हायचं आहे? मला या प्रभाग क्रमांक 10 मधील रस्ते, पाणी, वीज करिता, शिक्षण याकरिता कार्य करायचे आहे। स्वच्छता, घरकुल आदी प्रश्नांना समोर जाऊन गरीब जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे। त्याकरिता मला नगरसेवक बनायचे आहे। मॅडम, तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात आणि तुमच्या राजकीय अनुभवातून तुम्ही कोणकोणते सामाजिक कार्य केले आहे? मी वंचित बहुजन आघाडीची 10 वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यानंतर मी विदर्भ सखी संघाची अध्यक्ष होती। भीमा कोरेगावचा पुन्हा प्रोग्राम राहायचा, त्याच्यामध्ये माझ्या विदर्भ सखी संघाच्या 15,000 महिला राहायच्या। मी या वंचित बहुजन आघाडीच्याच माध्यमातून त्यावेळेस शहर अध्यक्ष असल्यामुळे मी खूप काम केले आणि बंडाऱ्यातील जय हिंद नगरमधील झोपडपट्टी जे त्यांना न्याय नाही मिळाला ते सुद्धा त्यांच्यासाठी 10 दिवस साखळी उपोषण केले आणि त्या साखळी उपोषणामधूनच आम्ही त्या निवेदन देऊन झोपडपट्टी वासियांना न्याय दिला आणि त्यातूनच नंतर आंदोलने केली। मग नंतर वंचित बहुजन आघाडीच्या आम्ही महिलांचं संघटन केलं। बेनोडा, विलासनगर, वलगाव या ठिकाणी आम्ही महिलांचे संघटन केलं। अशा प्रकारे मी 10 वर्षापासून कार्यरत आहे। मॅडम, जसं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्लम एरिया आहे, तेथील लोकांना घरं नाही आहे व्यवस्थित राहायला, आहे तर त्यांची घरं पडकी आहेत आणि त्यांना कुठेतरी प्रधानमंत्री आवास योजनेचा सुद्धा लाभ मिळत नाही आहे। तर त्यासाठी तुम्ही त्यांना कसं सहकार्य कराल? मी गरीब जनतेला PR कार्ड देण्याचा सतत प्रयत्न करील आणि रमाई आवास योजना आणि घरकुल योजना, रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न या सर्व प्रश्नांना मी वाचा फोडेल। मॅडम, जर तुम्ही नगरसेवक बनून निवडून आल्या तर प्रभागाच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना कराल? मी महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावायचे आहेत। या प्रभागातील गार्डन या व्यायामाची सुविधा निर्माण करायची आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि पुन्हा घरकुल आवास योजना, पाणी प्रश्न आहे आणि पुन्हा झोपडपट्टीवाल्यांना PR कार्ड द्यायचे आहे। असे भीमटेकडीचा विकास करायचा आहे। अशा प्रकारे मला नगरसेवक झाल्यावर विकास करायचा आहे प्रभागाचा। जे मॅडम आता नवीन मतदार आहेत, म्हणजे जे आता पहिल्यांदा मतदार करणार आहेत, तर त्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? प्रत्येक युवकाने 100% मतदान केलेच पाहिजेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी त्यांचे विचार देशाला प्रेरक आहेत, म्हणून युवकांनी फुले, आंबेडकर, शाहू यांचे विचार घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले पाहिजे। मॅडम, प्रभागाची स्थिती बघता अजून कुठल्या मुद्द्यावर काम व्हायचं आहे असं तुम्हाला वाटते? प्रभागाची स्थिती बघता प्रभागाचा विचार खूप मोठा आहे आणि आतापर्यंत रस्ते, नाल्या, गटर याचे काम झालेले नाही। तसेच वार्डातील पाणी समस्या, आरोग्य समस्या, आरोग्य उपकेंद्र या प्रभागात नाही आहे, ते व्हायला पाहिजे। आपल्या या वार्डमध्ये वार्डनिहाय, गटनिहाय असे व्हायला पाहिजे। बचत गटांना अनुदान वाढवून द्यायला पाहिजे। तसेच बेनोड्यामध्ये आरोग्य उपकेंद्र नाही आहे, अंगणवाडीसाठी स्वतंत्र बिल्डिंग निर्माण करायला पाहिजे। अशा प्रकारे हे कामं व्हायला पाहिजे। मॅडम, तुम्हाला राजकारणात येण्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली? मला राजकारणात येण्यामागे माझी प्रेरणा खरं तर आमचे आदर्श भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज यांच्या विचारांनी मी प्रेरित झाली आहे। तसेच माझे पती साहित्यिक, आंबेडकरी, विचारवंत शिवा प्रधान यांची खूप मोठी प्रेरणा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची खूप मोठी प्रेरणा आहे। यामुळेच मला प्रेरणा मिळाली आहे आणि आमचे बाबासाहेबांचे विचार घेऊनच मी चालते। मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही 10 वर्षापासून राजकारणात आहात आणि सामाजिक कार्यसुद्धा केलेले आहेत, तर सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणते पुरस्कार मिळाले आहेत का? मला विविध पुरस्कार मिळाले आहेत
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे. मला सावित्रीबाई पुरस्कार औरंगाबादचा मिळाला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई पुरस्कार औरंगाबादचा मिळाला आहे. समाजभूषण पुरस्कार नाशिकचा मिळाला आहे. आणि संमेलनमध्ये सुद्धा काव्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कारसुद्धा मिळाला आहेत. असे विविध पुरस्कार मला मिळाले आहे.